आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवार रंजिता सकलेश चाकोते यांनी भाजप पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना आपली उमेदवारी इच्छुक पत्र सादर केले। या महत्वपूर्ण प्रसंगी भाजपच्या विविध नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जाचा विधी पार पडला। सुरेखा बावी, मीना थोबडे, विद्या जोडभावी, वर्षा विभूते यांच्यासह इतर मान्यवर महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी चाकोते यांच्या उमेदवारी संदर्भात आपले मत व्यक्त करताना त्यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या। सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ हा विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असून रंजिता चाकोते यांनी या मतदारसंघात विकास कामे गतीने पुढे नेण्याचा संकल्प केला आहे। आपला अर्ज सादरीकरणावेळी त्यांनी सांगितले, सोलापूर शहराच्या विकासासाठी सर्वंकष आणि दीर्घकालीन योजना तयार असून त्या प्रभावीपणे राबवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि स्थानिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या हितासाठी काम करणे हेच माझे ध्येय राहील। चाकोते कुटुंबाचे समाजसेवेतील योगदान गेल्या 7 दशकांपासून आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली असंख्य सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम यशस्वीरित्या पार पडले आहेत। विशेषतः महिलांचे सबलीकरण, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात त्यांनी ठोस पावले उचलली आहेत। या अनुभवाच्या जोरावर त्या सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्यास सज्ज आहेत। रंजिता चाकोते यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला असून त्यांचे राजकीय योगदानही लक्षणीय आहे। त्यांच्या कार्याची दखल घेत स्थानिक नागरिकांमधून त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे। त्यांच्या उमेदवारी अर्जामुळे आगामी निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात राजकीय वातावरणात खळबळजनक होणार हे मात्र नक्की। आगामी निवडणुकीत चाकोते यांना उमेदवारी मिळाल्यास सोलापूर शहराच्या विकासाचे नवे पर्व सुरू होण्याची शक्यता आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणावर योजना आखल्या जातील अशी स्थानिक जनतेची अपेक्षा आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।